भोंदू अशोक खराची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर करायचा, मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचाही वापर करायचा अशी माहिती सध्या समोर येते। 10वी नापास करताना फसवणुकीत मात्र पीएचडी केली आहे असं या सगळ्या प्रकरणातून सध्या समोर येते। तर मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचाही प्रभावी उपयोग अशोक खरातकडून केला जायचा आणि त्याच माध्यमातून त्याने महिलांवरती अत्याचार केला। 10वी नापास असलेल्या अशोक खरातने फेस रीडिंगच्या माध्यमातून महिलांवरती हा अत्याचार केल्याचं दिसून येतंय। तर कोल्ड रीडिंग आणि त्याचबरोबर हॉट रीडिंग तंत्राचा वापर अशोक खरातकडून केला जायचा। भोंदू अशोक खरातची मोडस ऑपरेंडी सध्या समोर आल्याची माहिती ही समोर येते। तर 10वी नापास खरातनं फसवणुकीत मात्र पीएचडी केल्याचं सध्या दिसून येतंय। अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे अपडेट हे समोर येत असतानाच याच सगळ्या प्रकरणासंदर्भात आणखी मोठी माहिती समोर येते। भोंदू अशोक खरातची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर केला जायचा।